नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे मॅथमॅक्स ट्युटोरियल या चॅनलवरती। आजचा आपला जो टॉपिक आहे ते प्रिवियस इयरचे सॉल्व एक्झाम्पल आपण करणार आहोत ऑन कंपोजिट फंक्शन आणि डेरिव्हेटिव्हवरती आपण सॉल्व करणार आहोत। ठीक आहे, तर MSTCTला स्ट्रॅटर्जी नेमकी काय असली पाहिजे त्या ह्याच्यातून आपल्याला थोडंसं काय केलं, सरावातून आपल्याला लक्षात येईल की कुठल्या टाईपचे एक्झाम्पल CETला पडतात। ओके, आणि त्याचं सोल्युशन आपण कसं फाइंड करणार आहोत बाय यूजिंग द काही ट्रिकी मेथड्स पण आपण इथं अप्लाय करणार आहोत आणि आपल्या ज्या सिंपल स्टेप पण आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत। ठीक आहे, तर थोडंसं इथं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे। ओके, तर आपण सॉल्व करणार आहोत प्रिवियस लेयरचे एक्झाम्पल जे डेरिव्हेटिव्ह आहेत कंपोजिट फंक्शनवरती। ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल आहे MSTCT 2004चं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आणि ब्रॅकेट काय दिले आपल्याला, रेस टू पॉवर दिली, फाइंड dy बाय dx सांगितलं। ठीक आहे, तर आपण वन बाय वन काय करू, सॉल्व करू। पहिला हा क्वेश्चन आपण सॉल्व करू 2014चा। ठीक आहे, आता हे एक्झाम्पल आता लक्षात घ्या की हे आपल्याला फर्स्ट काय दिले की डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचे की लॉग एक्स आणि त्याची पॉवर काय दिली आपल्याला 4 दिलेली आहे। ठीक आहे, म्हणजेच इथं पॉवर फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागेल। ओके, तर पहिल्यांदा ह्याला काय करायला लागेल, तुम्हाला लेट y इज इक्वल टू म्हटलं पाहिजे, बरोबर, आणि लॉग एक्स रेस टू काय असणार आहे 4, म्हणजे इथं काय असणार आहे पॉवर फंक्शन आपल्याला यूज करायला लागेल, बरोबर। मग पॉवर फंक्शनचा आपला फॉर्म्युला काय आहे ते तुम्हाला थोडंसं आठवलं पाहिजे। काय असते, हां, द डेरिव्हेटिव्ह ऑफ जर फंक्शन असेल आणि ती पॉवरमध्ये जर असेल तर काय असतं n, त्यानंतर फंक्शन आणि त्याच्यानंतर काय असते n-1 आणि परत डेरिव्हेटिव्ह आपल्याला कशाचं काढायला लागेल, व त्या फंक्शनचं काढायला लागेल। ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा फंक्शन ओळखलं पाहिजे, म्हणजे हे काय आपलं फंक्शन कुठलं झालं, तर लॉग एक्स काय झालं आपलं हे फंक्शन झालं। ठीक आहे, आता आपण काय करू, डिफरेन्शिएट करू ह्या फंक्शनला। ठीक आहे, तर डिफरेन्शिएट काय येईल, y विथ रिस्पेक्ट टू x बरोबर येईल। ठीक आहे, म्हणजेच काय येईल dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx आणि काय असणार आहे लॉग x आणि रेस टू काय असणार आहे 4। ओके, मग आता इथं आपण पॉवर फॉर्म्युला पण यूज करू शकतो। ठीक आहे, पॉवर काय घ्यायची आपल्याला, एक पुढे घ्यायची त्याच्यातून एक सबस्ट्रॅक्ट करायचं, म्हणजेच काय घेतली ही पॉवर मी पुढे घेतली आणि त्याच्यातून एक ह्या फंक्शनमधून काय केली सबस्ट्रॅक्ट केली, म्हणजे 4 - 1 काय आलं 3 आलं। हां, आणि डेरिव्हेटिव्ह परत कशाचं तुम्हाला काढायचं, तर त्या फंक्शनचं म्हणजे ह्या लॉग एक्सचं परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे। हां, मग लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तुम्हाला झालेलेच आहे, काय असतं, हां, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू काय असतं 1/x असतं। हां, मग आता ह्याचं फायनल आपलं सोल्युशन काय येईल, मग 4 हां इन ब्रॅकेट लॉग आणि एक्स क्यूब आणि ह्याला डिवाइड काय येणार आहे एक्स येईल। ओके, झालं, सो सिम्पल, एकदम इजीमध्ये सोल्युशन आपलं आलं का। ओके, तो लाईक बनताय ना, तर लाईक करायचं आहे। हां, ओके, यस, चला, तर आता आपण 2004चं आपण एक्झाम्पल घेतलं। आता आपण MSTCT 2006चं एक एक्झाम्पल आहे, इफ y इज इक्वल टू 5 रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू 5 देन dy बाय dx आपल्याला फाइंड आउट करायचे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे। ओके, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह। हे सगळ्यांनी काय करा, पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या पटपट आणि आपण नंतर काय करू सेकंड सॉल्व करू। ठीक आहे, ओके, यस, डू इट, झालं का सगळ्यांचं, यस, चला, तर आता आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा। ह्याच्यावरूनच आपल्याला समजते की MSTCTला ॲक्च्युली कुठल्या टाईपमध्ये एक्झाम्पल पडतात। मग आपण स्ट्रॅटर्जी म्हणजे आपला अभ्यास स्टडी जो आहे तो कुठल्या डिरेक्शननं आपल्याला गेलं पाहिजे हे जेवण आपल्याला समजणार आहे। त्यासाठी हे MSTCTचे एक्झाम्पल फार काय असतात, महत्त्वाचे असतात आणि ह्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे। ठीक आहे, आता हे एक्झाम्पल आपलं काय, हां, आपल्याला काय दिले, इफ y इज इक्वल टू 5 रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू 5 आणि आपल्याला फाइंड करायचे dy बाय dx। ठीक आहे, तर हा क्वेश्चन काय आहे 2006चा क्वेश्चन आहे। ठीक आहे, ओके, आता हे दिले, आपण ह्याला काय करू डिफरेन्शिएट करू y विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर, डायरेक्ट x बरोबर। ठीक आहे, म्हणजेच काय येईल dy बाय dx इज इक्वल टू, हां, डेरिव्हेटिव्ह कशात काढायचं आपल्याला 5 रेस टू एक्स आणि इंटू एक्स रेस टू 5, म्हणजे ह्याच्यामध्ये दोन फंक्शन आपल्याला काय दिलेत मल्टिप्लिकेशनमध्ये दिलेत, दोन फंक्शन काय मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं आपला रूल जो आहे तो कुठला येणार आहे u इंटू v येईल। हां, फाइंड डेरिव्हेटिव्हसाठी dy बाय dx साठी। ठीक आहे, म्हणजे हा रूल नेमका काय आहे ते तुम्हाला लक्षात पाहिजे। हां, डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय बघा, हा सिंपल आहे एकदम, 11th जो बेस आहे त्याच्यावरती आपला काय हा फॉर्म्युला आहे, म्हणजे ठीक आहे, u येईल, परत डेरिव्हेटिव्ह कशाच काढायचं तुम्हाला v प्लस v आणि परत डेरिव्हेटिव्ह कशाच काढायचं तुम्हाला ह्या u फंक्शनचं काढायचं। मग सेम फॉर्म्युला आपण काय करू इथं ॲप्लिकेबल करू। हां, ठीक आहे, म्हणजेच काय येईल इज इक्वल टू 5 रेस टू एक्स आहे तसंच डेरिव्हेटिव्ह आपल्याला एक्स रेस टू 5चं काढायचे प्लस एक्स रेस टू 5 तसंच आणि डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय करायचे 5 रेस टू एक्स काढायचे। ठीक आहे, आता
डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू 5. आता 5 रेस टू एक्स तसंच ठेवायचं आहे. आता एक्स रेस टू 5 म्हणजे परत काय आलं, पॉवर फंक्शन आलं. हां, मग आता ह्याचा परत फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू काय असतं, एन इंटू एक्स रेस टू एन काय असतं मायनस, म्हणजे पॉवर पुढे घ्यायची आणि त्याच्यातून एक पॉवर काय करायची आपल्याला, हां सबस्ट्रॅक्ट करायची. बरोबर, यस ठीक आहे ओके. म्हणजेच काय येईल मग आता ही पॉवर जर पुढे आली तर काय येईल 5 बरोबर इंटू एक्स रेस टू काय येणार 4, एक पॉवर काय झाली कमी झाली, यस ठीक आहे. त्यानंतर एक्स रेस टू 5 ॲज इट इज आणि 5 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ए रेस टू एफ ऑफ एक्स किंवा ए रेस टू एक्स. हां, ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर ए रेस टू एक्स इंटू काय असतं, लॉग ए असतं का, ठीक आहे. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय येईल 5 रेस टू एक्स इंटू काय ना लॉग 5 येईल, ठीक आहे. आता ह्याच्यातून कॉमन काय आहे ते थोडंसं आपण बघूया. 5 रेस टू एक्स कॉमन आहे, त्यानंतर 5 रेस टू एक्स कॉमन आहे, त्यानंतर एक्स रेस टू 4 आणि इथं एक्स रेस टू 4 कॉमन आहे, ओके. मग दोन्ही पण आपण काय घेऊ, कॉमन आउटसाईडला घेऊ. काय येणार आहे आता 5 रेस टू एक्स आणि एक्स रेस टू 4. आता इन ब्रॅकेटमध्ये काय राहील 5 ओके प्लस आणि एक्स इंटू काय राहील लॉग 5 राहील का, हां म्हणजे हे काय झालं आपलं फायनल आन्सर. बघा एकदम सोपं अँड सिम्पलमध्ये आहेत की नाही स्टेपमध्ये. हां, आता जर तुमची प्रॅक्टिस झाली असेल तर आपण तुम्हाला विदिन ते काय होणार आहे थोडक्यात सॉल्व 30 सेकंडच्या आतमध्ये सॉल्व होणार आहे गॅरंटेड, ओके, जर तुमची प्रॅक्टिस असेल तर, ठीक आहे. इथपर्यंत समजलं, नोट डाऊन करून घ्या पटपट. बघा स्ट्रॅटर्जी ही आहे जेव्हा आपल्याला लक्षात येणार आहे. हां ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं, ओके चला घेतलं नोट डाऊन करून, ओके यस चला. हां आता आपण काय घेऊ 2006चं झालेलं आहे, एकच क्वेश्चन होता त्याच्यावरती. आता 2000 आपण 7ला बघा 2 क्वेश्चन आलेत आहेत, MSTCT 7ला 2 क्वेश्चन आहे. त्यातला आपण फर्स्ट क्वेश्चन आपण चालू करूया. काय दिले आपल्याला y इज इक्वल टू कॉस दिले, तर एकदम सोपा आहे हा फंक्शन, ठीक आहे 45 आणि dy/dx आपल्याला फाइंड करायचे, ठीक आहे. मग आता पहिल्यांदा मला सांगा ह्याच्यातलं फंक्शन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हां मग फंक्शन कुठले, फंक्शन पहिल्यांदा सांगा मला. हां मग हे झालं तुमचं फंक्शन म्हणजेच एफ ऑफ एक्स, ठीक आहे. मग आता ह्याच्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे कॉस, आणि जर त्याला फंक्शन असेल तर काय असतं, सो सिम्पल आहे, काय मायनस साईन फंक्शन अटॅच ठेवायचे. हां सो सिम्पल, काही अवघड नाही बघा. हां ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कशाच काढायचं, तर त्या फंक्शनचं आपण शिकलेलं आहे आतापर्यंत जेवढा बेसिक पार्ट आपण घेतला आहे त्याच्या आपण पाठीमागे आपण टोटली फंक्शनचं डिफरेन्शिएट कसं केलं जातं हे आपण घेतलेलं आहे, ठीक आहे. जर कुणाला माहीत नसेल त्यांना काय करायचे, पाठीमागचे जे व्हिडिओ आहे थोडेसे पाहायचे, ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे, ठीक आहे ओके. मग आता ह्याला आपण काय करू, काय करणार आहे, हां डिफरेन्शिएट करायचं y विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर करायचे हो, हां एक्स बरोबर करायचं, ठीक आहे, कारण एक्स फंक्शन आहे. म्हणजेच काय येईल इथं, हां dy/dx इज इक्वल टू काय येणार, हां डेरिव्हेटिव्ह कशाच काढायचं तुम्हाला, हां डेरिव्हेटिव्ह कॉस आणि इन ब्रॅकेट काय दिले 2x आणि प्लस 45 दिले, ओके यस. आता कॉसचं काय म्हणतोय आपण मायनस साईन, त्याला फंक्शन अटॅच ठेवायचे 2x प्लस हां 45 आणि परत डेरिव्हेटिव्ह कशाच काढायचं तर त्या फंक्शनचं म्हणजे 2x प्लस 45चं काढायचे, ओके झालं. हे फंक्शन आपण इथं काय घेतलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह परत काढायचे आपल्याला, ते विसरायचं नाही, ठीक आहे. मग काय येईल हो, हां मायनस साईन 2x प्लस 45 आता इंटू 2x डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 2 काय असणार कॉन्स्टंट आणि 45चं काय असतं 0, म्हणजे आपला आन्सर काय झालं -2 हां साईन 2x प्लस 45. बघा बरं किती सोपं आहे, dy/dx. म्हणजे तुम्हाला असे काय भेटणार आहे 2 मार्क भेटणार आहे, ओके. म्हणजे फंक्शनवरती एक्झाम्पल MSTCला पडतात ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येते, ठीक आहे. आणि जरी सपोज नाही पडलं तर डबल डेरिव्हेटिव्ह ज्या वेळेला तुम्हाला पुढे आहे, म्हणजे सिंगल डेरिव्हेटिव्ह तर काढायला लागेल, मग त्यावेळेला तुम्हाला हा फंडामेंटल तरी तुम्हाला काय होणार आहे, हां फंडामेंटल तुम्हाला उपयोगी पडेल, ओके यस ठीक आहे. हां आता हे झालं MSTCचं 7चं एक्झाम्पल, हे फर्स्ट आपण घेतलेलं आहे, ठीक आहे. नोट डाऊन करून घ्यायचं आहे पट 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 पट, एकदम सोप्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते समजलेलंच असणार आहे, ओके यस. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे अजून एक, ते पडलेलं आहे तुम्हाला 2007लाच पडलेलं आहे ते सुद्धा, ठीक आहे. आता हे एक्झाम्पल काय इथं लक्ष द्यायचं, हे एक्झाम्पल आहे बघा 3rd नंबर इथं आपण दिलेलं आहे स्टार, ठीक आहे. काय दिलं आपल्याला, हां y इज इक्वल टू अंडर साईन रूट एक्स, ओके. आणि देन काय सांगितलं फाइंड करायला dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, म्हणजेच फर्स्ट ऑर्डर आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायची, ओके. मग आता हे आपल्याला पाठीमागं मी काहीतरी कंपोजिट फंक्शनमध्ये हे एक्झाम्पल आपण घेतलेलं असणार आहे किंवा बेसिक डिफरेन्शिएशनमध्ये पण आपण घेतलेलं असणार आहे. आता ह्यातलं मला सांगायचं इथं रूट आहे, अंडर रूटमध्ये काय असतं फंक्शन असतं का, हां मग आता ह्यातलं फंक्शन असणार आहे ते कुठलं आपलं असणार आहे, ओके काय असणार आहे अंडर रूटमधले साईन रूट एक्स काय असणार आहे फंक्शन असणार आहे. मग त्याच्याशी रिलेटेड असणार तुम्हाला फॉर्म्युला काय पाहिजे माहीत पाहिजे अंडर रूट, आणि जर फंक्शन असेल तर काय असतं, हां 1/2 टाइम्स अंडर रूट एफ ऑफ एक्स, आणि परत आपण डेरिव्हेटिव्ह कशाच काढतो त्या फंक्शनचं काढतो का, हां यस काढतो. मग आता आपण
फाईंड करायचं dy बाय dx, सुरुवात करायची, ठीक आहे. ओके, तर आपण फाईंड करूया. ठीक आहे, आता मी ह्याला काय करणार आहे, हां डिफरेन्शिएट म्हणणार y विथ रिस्पेक्ट टू x बरोबर. ठीक आहे, ओके. आता हे तुम्ही फास्ट आन्सर पण काढू शकता. हे तुम्हाला समजण्यासाठी मी हे काय घेतो, स्टेप घेतो. ठीक आहे, ओके. म्हणजेच काय येईल आता, हां dy बाय dx बरोबर dy बाय dx डेरिव्हेटिव्ह अंडर रूट साईन काय असणार आहे, रूट x. ठीक आहे, आता रूट एक्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे, 1 काय असणार आहे, हां 1/2 टाइम्स आहे, 1/2 टाइम्स. आणि हे फंक्शन आपल्याला आहे तसंच काय करायचे, राईट करायचे आणि परत डेरिव्हेटिव्ह आपल्याला त्या फंक्शनचं काढायचे. ओके, फंक्शन म्हणजे ह्याच्यातलं हे फंक्शन म्हणजेच काय, साईन रूट एक्सचं परत काय करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह काढायचे. ओके, मग काय येईल, 1/2 अंडर रूट साईन रूट एक्स. ठीक आहे, आता साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस असतं. आपल्याला ह्याच्यामध्ये फंक्शन परत आलं, हां मग फंक्शन तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे. हां मग आता हे परत काय झालं, आपलं फंक्शन झालं. हां मग ह्याशी रिलेटेड असणारा फॉर्म्युला काय आपला, साईन एफ ऑफ एक्स. आणि साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर कॉसच असतं. फक्त त्याला आपल्याला काय करायचे, फंक्शन फक्त अटॅच ठेवायचे, ह्याच्यामध्ये काय वेगळं असं अवघड नाही आहे. ओके, म्हणजे परत फंक्शनचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं. आलं लक्षात, आलं लक्षात. ओके, यस, पुढे जायचं. ओके, चला मग आता काय येईल, साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस आणि परत त्याला फंक्शन अटॅच रूट एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कशाचं काढायचं, तर त्या रूट एक्सचं काढायचं. ओके, मग आता आपलं फायनल आन्सर काय येईल, हां फायनल आन्सर लिहू आपण इथं 1/, ठीक आहे, 2 अंडर रूट साईन रूट एक्स. ओके, आणि परत काय आलं इथं कॉस, इथं डायरेक्ट मी इथं कॉस लिहिलं तरी चालू शकते. ओके, ठीक आहे, इंटू आता रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह झालेलंच आहे, काय असतं 1/2 रूट एक्स. ओके, फक्त इथं फंक्शनच्या जागेवर एक्स दिलेले, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1, त्याच्यामुळे आपण परत इथं डेरिव्हेटिव्ह काढत नाही. इथपर्यंत आलं लक्षात, ठीक आहे. आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. ओके, बघा बरं किती सिम्पल आहे, म्हणजे एकदम इजी आहे. MST CETला असे काही अवघड क्वेश्चन विचारले जात नाही. तर फंक्शनवरती आपले एक्झाम्पल 100% असतातच ईच अँड एव्हरी इयरला. ठीक आहे, ओके, यस. आता आपण हे नोट डाऊन करून घ्या. 2007चा झाला, आपण 2008चा क्वेश्चन काय करू, सॉल्विंग करूया. ओके, यस, नोट डाऊन करून घ्या पटपट. सगळ्यांना लक्षात आले काय, कोणाला काय शंका आहे का, नाही नाही तुम्हाला पण आहे का, तर नाही. ओके, यस, चला मग पुढे जाऊया. एकदम आपण सोप्या पद्धतीने घेतले तुम्हाला. ओके, एकदम ट्रिकी मेथड, सिम्पल स्टेपनं फाइंड आउट केलेलं क्वेश्चन आन्सर आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला MST 2000 कुठला आहे, 8चा आहे, 8चा. आता हा क्वेश्चन बघा एकदम सिम्पल आहे, काय अवघड नाही. इफ y इज इक्वल टू लॉग ई रेस टू एक्स प्लस लॉग ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि आपल्याला काय काढायचं आहे, dy बाय dx काढायचं. ठीक आहे, तर आपण सुरुवात करू. ठीक आहे, आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. आपल्याला y इज इक्वल टू दिलं आहे लॉग ई रेस टू एक्स प्लस लॉग ईचा काय दिलं आहे, एक्स रेस टू स्क्वेअर दिला आहे. आणि हा क्वेश्चन जो आपला आहे तो MST CET कितीचा आहे, 2008चा आहे, लक्षात घ्या. ओके, यस, ठीक आहे. आता इथं आपल्याला ऑब्झर्वेशन येते की ह्याच्यामध्ये दोन फंक्शन दिलेत, हे एक फंक्शन आणि हे एक फंक्शन दिले. कशामध्ये दिलेत, प्लसमध्ये दिलेत. हां मग डेरिव्हेटिव्हचा आपल्याला काय आला, समचा फॉर्म्युला इथं वापरायला यूज करू शकतो. ठीक आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर दोन फंक्शन असतील, प्लसमध्ये साईन असेल, तर डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा फर्स्ट फंक्शनचं काढायचं आणि डेरिव्हेटिव्ह नंतर आपल्याला काय करायचं, सेकंड फंक्शनचं काढायचं. ठीक आहे, चला तर डिफरेन्शिएट करूया आपण. ओके, डिफरेन्शिएटच्या करण्या अगोदर थोडंसं आपण एक सिम्प्लिफिकेशन करू. जर लॉग जर पॉवरमध्ये असेल तर, हां लॉग जर पॉवरमध्ये असेल तर आपल्याला सिम्प्लिफिकेशन करू शकतो. काय करू शकतो, तर लॉग जर एक्स रेस टू एन अशी पॉवर असेल तर एन इंटू काय येणार आहे, लॉग काय येणार आहे, एक्स. ओके, मग हे दोन्ही पण आपण काय करू, सिम्प्लिफिकेशनला इथं यूज करू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय येईल वाय, आता ह्या एक्स काय येणार आपला पुढे येईल मल्टिप्लिकेशनला, काय येईल लॉग ई प्लस, आता यानंतर एक्स स्क्वेअर काय येईल इथं पुढे येईल मल्टिपलला, कारण ही याला काय वरती पॉवरच आहे. हां म्हणजे याला काय येईल परत लॉग ई. मग आता मला सांगा लॉग ई इज इक्वल टू काय असतं, झाले आपण सुरुवातीला बेसिकमध्ये घेतलं होतं की लॉग ईची किंमत 1 असते. काय असते, 1 असते. ओके, यस, म्हणजेच काय येईल मग एक्स प्लस काय येणार, एक्स स्क्वेअर येईल आणि इथं काय येणार वाय. ओके, आता ह्याच्यातून एक्स तुम्हाला कॉमन घ्यायची काही गरज नाही, कारण तुम्ही परत मल्टिपलचा फॉर्म्युला यूज करणार, म्हणजे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. त्यापेक्षा काय करायचं, एकदम सोपं काय करायचं, इथं यू प्लस वीचा आपला काय करायचा आपण रूल वापरायचा, म्हणजेच काय येईल. ओके, आता इथं वाय इज इक्वल टू मी लिहितो एक्स प्लस काय आलं आपलं एक्स स्क्वेअर. आता ह्या फंक्शनला मी काय करतो, सिम्पल आपलं कॉमन न घेता डिफरेन्शिएट करतो, म्हणजे आपला आन्सर काय होईल फास्टमध्ये येईल. ठीक आहे, एक्स म्हणजेच काय येईल dy बाय dx आणि इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाच काढायचं आपल्याला, एक्स स्क्वेअरचं काढायचं. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचं काय असतं, 1 असतं. 1 असतं का, 1 असतं. ओके, 1. आता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्स स्क्वेअर म्हणजे फंक्शन पॉवरमध्ये आलं, म्हणजे एक्स रेस टू एन असेल तर काय असतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, म्हणजे पॉवर घ्या पुढं, मग काय येणार 2 आणि त्याच्यातून पॉवर 1 कमी करा, म्हणजे झालं dy बाय dx. म्हणजेच काय आलं आन्सर आपलं 1 प्लस 2x आलं फायनल आन्सर.
बघा बरं किती एकदम इजी आणि सिम्पल फॉर्म्युला आहे का नाही. यस ओके समजले तुम्हाला सगळ्यांना. ओके यस आता आपण काय करू तर अजून पुढचे जे इयरचे आहेत एक्झाम्पल ते आपण सॉल्व्ह करूया अशाच टाईपचे जे पडलेले आहेत. ओके यस नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी पटपट 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 फास्ट क्विकमध्ये. चलो यस ओके आता आपण MST-CT 2019 आणि 20चे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण 19चे क्वेश्चन घेऊया. तर पहिला क्वेश्चन आहे तुमच्यासमोर इफ y इज इक्वल टू लॉग आणि इन ब्रॅकेट आपल्याला दिलं x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 25 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 25 मायनस काय दिले x दिले. ठीक आहे आता हे आपण क्वेश्चन एकदम इजी आहे सो सिम्पल आहे बाय ट्रिकी मेथडनं तुम्ही विदिन 15 सेकंड सुद्धा काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे तर आता तो कसा आपण ते पाहूया. आता आपल्याला देताना दिलेला हा क्वेश्चन जो आहे 1 लक्षात घ्या काय दिले y इज इक्वल टू लॉग आणि इन ब्रॅकेट x प्लस एक्स स्क्वेअर प्लस 25 आणि डिवाइड काय दिले अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 25 आणि मायनस काय दिले x. ठीक आहे म्हणजे आता जर ह्या इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये जर असेल तर मी काय म्हणतो इफ लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर डिवाइड एक्स स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर आणि मायनस एक्स ह्या फॉर्ममध्ये जर इक्वेशन असेल तर ह्याचं सोल्युशन मी काय म्हणतोय देन टी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय असतं तर 2 टाइम्स काय असतं 2 टाइम्स आणि ही अंडर रूट टर्म असते फक्त कुठली तर एक्स स्क्वेअर आणि प्लस एस स्क्वेअर टर्म असते. ओके तर एवढं सो सिम्पल आहे. मग आता आपलं फायनल आन्सर काय येईल जर आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायचं असेल डायरेक्टली मी फाइंड करतोय बाय युजिंग द ट्रिकी मेथड्स. ओके दिस इज द ट्रिकी मेथड आहे लक्षात घ्यायचं. ठीक आहे म्हणजे काही 2 टाइम्स बरोबर एक्स स्क्वेअर आणि प्लस एस स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजेच काय हा 5चा काय तुमचा थोडक्यात स्क्वेअर आहे. ठीक आहे ओके म्हणजेच काय लक्षात घ्या इथं काय म्हणतोय ए ची किंमत किती असणार आहे तर ए स्क्वेअर इज इक्वल टू काय तुमचं 25 ए इज इक्वल टू काय असणार आहे 5 असेल ए इज इक्वल टू काय असेल 5 म्हणजेच काय तर फायनल आपला आन्सर येणार आहे 2 टाइम्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस काय असणार आहे 25. सो सिम्पल. ओके दोन्ही कुठला ऑप्शन असेल तो तुम्ही काय करायचा चूज करायचा. बघा बरं किती सोपं आहे किती विदिन 30 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला जर माहीत असेल तर तो सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे काहीच अवघड आहे का काहीच अवघड नाही. ठीक आहे म्हणजे जरी हा क्वेश्चन आला तरी तुम्ही डायरेक्ट हे आन्सर लिहू शकतो किंवा इथं दुसरं तुम्हाला 25च्या जागा तुम्हाला काय देतील 16 देतील. ओके म्हणजे असं देतील एक्स स्क्वेअर प्लस 16 दिलं तर इथं तुम्ही काय करणार आहे फक्त 2 टाइम्स काय करायचे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस काय लिहायचे 16 सो किंवा 4चा स्क्वेअर ऑप्शन कुठला असेल त्याच्यावरती तो डिपेंड आहे. आलं का लक्षात येतपर्यंत. ठीक आहे हे समजलं. ओके बाय ट्रिकी मेथडनं आपण घेतलेलं आहे कारण बाकी बेसिक आपण पाठीमागं घेतलेला पार्ट आहे. ओके यस ठीक आहे. तर जो क्वेश्चन आपला जो सेकंड आहे y इज इक्वल टू काय म्हटले 4 लॉग बेस 2 साइन एक्स प्लस 9 लॉग बेस 3 कॉस एक्स देन डी वाय बाय डी एक्स. हे सुद्धा हा क्वेश्चन पण आपण एकदम ट्रिकी मेथडनं काय करू शकतो आन्सर फाइंड करू शकतो. एकदम इजी आहे काही अवघड नाही आहे कारण ह्याची आपण प्रॅक्टिस घेतलेली मॅक्झिमम. ओके प्रॅक्टिस घेतली आता हे नेमकं कसं तुम्हाला मी सांगतो. ओके थोडंसं लक्ष द्या कॉन्सन्ट्रेशन. हे 2 नंबरचं एक्झाम्पल दिले आपल्याला y. ठीक आहे अगोदर मी सॉल्व्ह करतो आणि परत नंतर तुम्हाला ट्रिकी मेथडनं सांगतो की ह्याच्यामध्ये नेमकी आपले मेथड काय असणार आहे. ठीक आहे तर लॉग काय म्हणले 3 कॉस एक्स आणि आपल्याला काय सांगितले डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचा. हा येस आता लक्ष द्यायचे की मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागं हा जो बेस असतो त्याचाच काय असतो हा स्क्वेअर असतो बरोबर आणि ह्याला परत काय येणार 2 लॉग 2 काय येईल आपलं साइन एक्स येईल हां प्लस आता हा 3चा काय असणार आहे तुमचा स्क्वेअर असणार आहे बेस इथं काय असणार आहे 3 आणि काय असणार आहे कॉस एक्स. ठीक आहे इथं मल्टिपलला येणार. ओके आता बाय रूल ऑफ लॉगचा आपला झाला आहे पाठीमागं आपण घेतलं होतं काय असते हां जर लॉग एक्स रेस टू एनला असं असेल किंवा एन इंटू लॉग एक्स. ठीक आहे किंवा ही एन पॉवर पुढे असेल तर एक्स रेस टूला काय जाणार आहे ती पॉवर जाणार आहे. ठीक आहे म्हणजे हा 2 जर आहे तर इथं आपली काय जाईल पॉवर एक्सला कॉस साइन एक्सला जाईल आणि ही पॉवर कुठे जाणार आहे आपली कॉस एक्सला जाणार का ह्याच्यानुसार. ओके येस म्हणजेच काय येईल ही 2 रेस टू काय येणार लॉग बेस 2 आणि काय येणार साइन स्क्वेअर एक्स लिहिताना मी असं लिहितो. ठीक आहे त्यानंतर प्लस ओके 3 लॉग बेस 3 आणि काय येणार आहे कॉस स्क्वेअर एक्स येईल. ठीक आहे मग आता प्रॉपर्टी पाठीमागच्या आपण व्हिडिओमध्ये घेतली प्रॉपर्टी काय असते हां ए रेस टू लॉग बेस ए टू द एक्स इज इक्वल टू काय असतं एक्स असतं फक्त. ओके आता इथं एक्स म्हणजे आपली टर्म कुठली आता असणार आहे. ठीक आहे म्हणजे ही टर्म काय होणार दिस गेट कॅन्सल जशी इथं आहे. ओके बाय प्रॉपर्टीनुसार दिस गेट. ओके आता राहिली टर्म फक्त काय आपली हां बरोबर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि ही काय झाली आयडेंटिटी झाली.
म्हणजेच काय झालं 1 झालं, म्हणजे y इज इक्वल टू 1 जर आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय कॉन्स्टंट झालं. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय येणार कॉन्स्टंटचं, हां dy/dx इज इक्वल टू काय असते 1 कॉन्स्टंट म्हणजेच काय असणार 0 असणार. ओके, म्हणजेच लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये जर सेक आला, टॅन आला, कोसेक असो, कॉट असो, ह्या आयडेंटिटी मॅक्झिमम काय असतात इक्वल टू 1 असतात. ठीक आहे, म्हणजे इथं प्लस, आता जर सेक आणि टॅन दिलं तर तुम्हाला काय देतील तर मायनस देतील, आणि कोसेक पण कॉट असलं तर काय देणार इथं तुमचं साईन काय येईल मायनस येईल. ओके, मग तरी पण प्रॉपर्टी काय असणार त्याची 1 असणार. म्हणजे ह्या टाईप म्हणजे एक्झाम्पल कुठले जरी आले तर dy/dx ऑलवेज काय असतात लक्षात ठेवायचं 0 असतो. काय असतो ऑलवेज काय असतो 0. ही झाली ट्रिकी मेथड. म्हणजे जर तुम्हाला डायरेक्ट माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट आन्सर चूज काय करू शकता 0 चूज करू शकता. ओके, किती फास्ट एक क्विकमध्ये आन्सर आलं. ओके यस, चला आता नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया, थर्ड एक्झाम्पल. ओके, नोट डाऊन करून घ्या सगळ्यांना, ज्यांना माहिती आहे त्यांनी ठीक आहे, त्यांना काय अडचण नाही आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी नोट डाऊन करून घ्यायचं पटपट. ओके, लक्षात आलं तुम्हाला लक्षात आलं. येस, ओके यस. चला आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. आता हे एक्झाम्पल आहे आपल्याला दिलेलं आहे 2019चंच आहे एक्झाम्पल. ठीक आहे, काय म्हटलं आहे लेट y इज इक्वल टू आपण घेऊया लॉग आणि काय म्हटलं सेक आणि e⁻x आणि फाइंड करायचं आपल्याला dy/dx. ठीक आहे, आता लॉग आलं, लॉगच्या पुढचा पार्ट म्हणजेच काय हां फंक्शन, काय म्हणतोय फंक्शन. ठीक आहे, आता हे दोन ट्रिक झाले आपण चांग घेतल्या व्यवस्थित. ओके, तर लाईक करायचे पटपट, तुम्ही पण करायचे लाईक तो जरूर बनताय. ओके यस, ठीक आहे. आता आपलं y इज इक्वल टू लॉग दिले आणि सेक काय दिले आपल्याला e⁻x दिले. आता ह्याच्यात तुम्हाला काय करायचे हां फंक्शन आयडेंटिफिकेशन इम्पॉर्टंट पार्ट आहे, लक्षात घ्या, मी तुला पण बोलतोय. ओके, फंक्शन आणि तुम्हाला सुद्धा सांगतोय. ठीक आहे, आता फंक्शन ह्याच्यात आयडेंटिफिकेशन पार्ट आहे, म्हणजे हे काय झालं तुमचं फंक्शन झालं. मग आता ह्याच्याशी रिलेटेड असणारा फॉर्म्युला लगेच माहीत पाहिजे की लॉग जर f(x) आलं बाबा फंक्शन म्हणजेच काय असतं 1/f(x) डिनॉमिनेटरमध्ये आहे तसंच लिहायचं आणि फक्त परत डेरिव्हेटिव्ह कशाच काढायचं तुम्हाला तर त्या फंक्शनचं काढायचं आहे. ठीक आहे, ओके, डिफरेन्शिएट करायचं का मग. ठीक आहे, करूया आपण. ओके यस, आता ह्या फंक्शनला आपण काय करू डिफरेन्शिएट करू y विथ रिस्पेक्ट टू x बरोबर. ठीक आहे, म्हणजेच काय येईल dy/dx इज इक्वल टू dy काय येणार आहे dx लॉग आणि काय येणार आहे सेक इन ब्रॅकेट e⁻x ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, मग आता लॉगचं काय येईल 1 काय येणार आहे सेक. आता ही सिंपल घेतोय मी, फास्टमध्ये किंवा का घेत नाही की सपोज एखादा नवीन विद्यार्थी असेल त्याला काहीच माहीत नसेल पाठीमागचा तरी त्याला पण समजलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 1 सेक काय याला आपण e⁻x आहे तसंच आलं आणि परत डेरिव्हेटिव्ह आपण काय करणार आहे त्या फंक्शनचं, म्हणजे सेक कशाचं करणार आहे e⁻x डेरिव्हेटिव्ह करणार आहे. ओके, आलं लक्षात. ठीक आहे, आता सेक आणि त्याला परत फंक्शन अटॅच असणार हां, म्हणजे e⁻ परत फंक्शन आहे, e⁻ काय झालं फंक्शन झालं हां, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक आणि त्याला फंक्शन असेल तर काय असतं हां काय असतं सेक f(x) इंटू काय असतं टॅन f(x) आणि परत डेरिव्हेटिव्ह आपल्याला कशाचं काढायला लागेल तर त्या फंक्शनचं काढायला लागेल. ठीक आहे, सेकचं डेरिव्हेटिव्ह लक्षात आलं. ओके, ट्रिकी मेथडनं आपण तुम्हाला सांगितलेलं. मग आता ह्याचं मला फायनल आन्सर मी कसं लिहू शकतो लक्षात घ्या. ओके, 1/सेक इन ब्रॅकेट e⁻x. ठीक आहे, आता सेकचं डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो आपण सेक e⁻x हां इंटू टॅन e⁻x आणि परत डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं e⁻x. ठीक आहे, ओके यस, म्हणजेच काय आता ही टर्म काय होणार आहे कॅन्सल होणार, म्हणजेच फक्त येणार आता टॅन e⁻x आणि डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कशाचं काढायचं e⁻xचं डेरिव्हेटिव्ह काय एकदम सोपं आहे, सिम्पलच काय असतं e⁻xच असतं. म्हणजे बघा आता हे काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये काहीच नाही झालं, सिम्पल. दिस इज द dy/dx. हे फायनल आन्सर तुमचं कंप्लीट. हे दिस इज द dy/dx, लक्षात घ्या, दिस इज द dy/dx. आहे का नाही सिम्पल, काय अवघड आहे काही नसते अवघड, एकदम डेरिव्हेटिव्ह सारखा पार्टच सोपाच नाही आहे, म्हणून तर आपण म्हटले की डेरिव्हेटिव्ह एकदम सोपं आहे, काही अवघड नाही, स सिम्पल आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय कोणाला अडचण आहे का तुम्हाला, कोणाला नाही आहे, तुम्हाला पण नाही. ठीक, आता आपण पुढचा MST CT 2020चे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके यस, आता आपण MST CT 2020चे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर सेम तसेच बघा फंक्शनवरती आपल्याला दिले आहेत MST CT 2020 इफ y इज इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट दिले a⁻3x इन ब्रॅकेट 5 - x आणि डिवाइड x + 4 3/4 दिले dy/dx फाइंड करायला सांगितले. ठीक आहे, आता हे जे 2 नंबरचं आहे फंक्शनच दिले आपल्याला, लॉग काय दिले sec x + tan x आणि डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर फक्त x च्या जागेवरती π/4 ची किंमत फक्त पुटअप करायची बस.
सो सिम्पल. म्हणजेच एफ प्राईम पाय बाय 4 आणि एफ ऑफ एक्स दिले, म्हणजे वायच्या ऐवजी फक्त काय म्हटलं इथं एफ ऑफ एक्स. आता वाय इज इक्वल टू काय असतो, एफ ऑफ एक्सच असतो. हां ठीक आहे, म्हणजे फक्त एफ ऑफ एक्स दिले आणि फंक्शन आपल्याला डिफरेन्शिएट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे dy बाय डी एक्स म्हणजेच काय असतं एफ प्राईम. ओके, एफ प्राईम ऑफ एक्स. ठीक आहे, आणि एक्सची किंमत आपल्याला इथं काय म्हटलं त्यांना पाय बाय 4 दिले. ओके, तर पहिले एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. सिम्पल आहे, काय अवघड नाही. ठीक आहे, तर पहिल्यांदा काय करणार तुम्ही, हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू पहिल्यांदा. तर काय दिलं आपल्याला, y इज इक्वल टू लॉग ओके ए रेस टू 3x. ठीक आहे, 5 मायनस एक्स आणि डिवाइड काय दिले एक्स प्लस 4 आणि रेस टू पॉवर 3/4 ब्रॅकेट कम्प्लीट. आता ह्याला आपल्याला डिफरेन्शिएट करायचे. आता हा लॉग रिलेटचा पार्ट आहे, त्याच्यामुळे फंक्शन आपल्याला दिलेत. इथे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन दिले. ठीक आहे, आणि पॉवर दिले त्या. ठीक आहे, आता पॉवरसाठी जर लॉगचा फॉर्म्युला काय आपला असतो, हां पॉवरसाठी लॉगचा फॉर्म्युला काय, हां लॉग बरोबर एक्स रेस टू एन असेल तर पॉवर पुढे घ्यायची आणि काय असते लॉग एक्स. ठीक आहे, आता हे पॉवर रिलेटेड झाला फॉर्म्युला. आता जर मल्टिप्लिकेशनमध्ये दोन फंक्शन असतील तर काय असतं, लॉग एक्स इंटू वाय इज इक्वल टू काय असतो लॉग एक्स आणि प्लस लॉग काय असतो वाय. ओके, म्हणजे हे एक फॉर्म्युला आपल्याला वापरायला लागेल, हा एक फॉर्म्युला वापरायला लागेल. अजून कुठला वापरू शकतो, इथं डिवाइड पण आलं आहे. मग लॉग आणखीन बघा, लॉगचे तिन्ही फॉर्म्युले. लॉग एक्स बाय वाय असेल तर काय असतो लॉग एक्स आणि मायनस काय असतो लॉग वायमध्ये असतो. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला ऑलरेडी मी हे एक्झाम्पल अशा टाईपचे घेतलेले आहेत. आपण थोडंसं क्विक मेथडनं सॉल्व्ह करणार आहोत एक्झाम्पल. तर हे कसं येईल आपण बघूया. dy बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ओके लॉग ए रेस टू 3x. ठीक आहे, ए रेस टू काय म्हटलं 3x, त्यानंतर येईल ब्रॅकेट 5 मायनस एक्स एक्स प्लस 4 रेस टू 3/4 असं दिलेलं आहे आपल्याला. ओके यस. मग आता पहिल्यांदा आपण काय करू, हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्याचं काय करू आपण बेरीज करू, म्हणजेच ॲडिशन करू. म्हणजे सेपरेट लिहिताना लिहू असं फास्टमध्ये क्विकमध्ये. काय येईल ए रेस टू 3x, त्याच्यानंतर प्लस लॉग काय येणार आहे हां 5 मायनस एक्स आणि डिवाइड करणार एक्स प्लस 4 ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू 3/4. आता दोन्हीच्या पॉवर आपण काय करू पुढं मल्टिपलला घेऊ, म्हणजेच काय येईल हां 3x पुढे येईल. ओके, मग ह्याला काय येणार लॉग ए प्लस ही पॉवर घ्या पुढं 3/4 आणि लॉग काय येणार आहे 5 मायनस एक्स आणि डिवाइड काय दिले तुम्हाला एक्स प्लस 4 दिले. ओके, इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. आता इथं असताना लॉग काय डिवाइडमध्ये आहे आणि 3/4 त्याला होलला काय असणार आहे मल्टिपल असणार आहे. ओके, म्हणजेच आता इथं येताना कसं येईल आपलं हां 3x इंटू लॉग ए बरोबर प्लस हे सिम्प्लिफिकेशन प्रोसेस लक्षात घ्या 3/4 आणि लॉग आता काय घेतो मी डिवाइड आहे मायनसमध्ये घेणार 5 मायनस एक्स आणि प्लस लॉग काय येणार आहे तुमचा एक्स प्लस काय असणार आहे 4 ब्रॅकेट कम्प्लीट. हे झालं टोटल होल सिम्प्लिफिकेशन. आता ह्याला आपण डिफरेन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर. ओके, म्हणजेच काय येईल डिफरेन्शिएटिंग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर जर डिफरेन्शिएट आपण जर केलं तर काय येणार आहे एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार 1 लॉग ए कॉन्स्टंट असणार. म्हणजेच काय येणार 3 इंटू फक्त काय येणार आहे लॉग ए डायरेक्ट येतो एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस 3/4. आता इथं डेरिव्हेटिव्ह आपल्याला आपण काय करू सेपरेट काढू, म्हणजे इथं काय लॉग पहिल्यांदा 5 मायनस एक्स प्लस आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डी बाय डी एक्स काय येणार आहे लॉग एक्स प्लस 4चं इथं येणार आहे. ओके, इथे मी डायरेक्ट एक्सचं काढलं डेरिव्हेटिव्ह. ओके, एक्सचं 1 असतं सो सिम्पल आहे, त्याच्यामुळे इथं काय अवघड नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय ना 3 इंटू लॉग ए त्यानंतर प्लस 3/4. ओके, आता लॉग म्हणजेच काय असतं 1 अपॉन झाले पाठीमागे 1 अपॉन डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं परत त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. म्हणजे काय येणार 1 अपॉन 5 मायनस एक्स आणि परत ह्या 5 मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार. ओके, आता ही शिकलो आहे आपण बेसिकमध्ये 5चं 0 मायनस एक्सचं काय असणार -1 असणार. ओके, लिहिताना म्हणजे -1. ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर इथं प्लस आता लॉगचं परत काय आलं 1 अपॉन लॉगमध्ये म्हणजे काय येणार 1 अपॉन एक्स प्लस काय येणार 4 आणि एक्सचं काय डेरिव्हेटिव्ह असतं 1 कन्सिडर करायचं 1 म्हणजे सो सिम्पल झालं का. ठीक आहे, म्हणजे फायनल आपलं माझं आन्सर काय येईल 3 लॉग ए प्लस काय असणार 3/4. ठीक आहे, मायनस पहिल्यांदा ही टर्म लिहिली तरी चालते एक्स प्लस 4 आणि इथं मायनस लिहा 5 मायनस एक्स झालं का. आणि दिस इज द डिवाइड बाय डी एक्स. ऑप्शन कसा आहे त्याच्यानुसार काय करा तुम्ही स्ट्रॅटर्जी ठेवायची. ओके, जर ऑप्शन असा असू शकेल किंवा असा असू शकेल तुम्ही तो चूज करताना व्यवस्थित काय करायचं थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देऊन काय करायचं इथं टिक करायचं. ठीक आहे, तर असे इथपर्यंत आपण क्वेश्चन काय घेतले आत्तापर्यंत सॉल्व्ह केले. कंपोजिट फंक्शनच घेतला फक्त टाईप काय घेतला कंपोजिट फंक्शन आणि त्याच्या जेवढे पाठीमागचे आपण एक्झाम्पल पडलेले आहेत ते काय केले ते टोटली सॉल्व्ह केले आहेत. ओके,
तो लाईक बनता येईना, परत एकदा सांगतो सबस्क्राईब करायचं, चॅनलला विसरायचं नाही आहे. ओके, तर नेक्स्ट आपण काय करणार, नेक्स्ट पार्टमध्ये आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिगोनोमेट्री फंक्शन आपण चालू करणार आहोत. ओके, तर ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. थम्स अप.